नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. छान असं शिराळ पडलेलं आहे, थंड अशी हवा सुटलेली आहेत, गाया सुद्धा विसावलेल्या आहेत आणि आपल्या ब्रुनोची काय लुडबुड थांबत नाहीये. जिथे जिथे मी तिथे तिथे माझा सोन्या ब्रुनो. बघा, मी नुसती इकडे बाहेरच आले तर ब्रुनो माझ्या आधी पुढे. अरे बापरे, एवढा मोठा सरडे आहे. पाहिलं नाही बरं का, आपला मण्या इथं नाहीये. मण्याने ह्याचा एकदम बारच उडवला असता, गेला पळाला. भरपूर आपल्याकडे काश्मीरी गुलाब आलेले आहे. हे काश्मीरी गुलाब आहेत आणि हे भरपूर काश्मीरी गुलाब आहेत बरं का. काही काश्मीरी गुलाबांची कमी नाहीये. ह्याचं बी वाहत गेलेलं असून आता ह्याला फुलं आल्यावर कळेन हे कुठलं फुल आहे. शेवंती आहे का? इकडे पण हे अशा सगळ्या शेवंतीचीच आहे रोपं. आता ह्याला कळ्या आल्यात. हे मला वाटतं नवरात्रीमध्ये यावं ह्या कळ्यांनी. अजून छोट्या छोट्या कळ्या फार अजून लागलेल्या आहेत, अजून नाही. आंब्याच्या मध्ये बघा, लड्डू गोपाल सारखा गोल मोटोल झेंडू. किती ह्याची बरीच फुलं तोडली बरं का. हे पहा, हे दांडे दिसतात ना, हे पहा, हे काळे काळे हे फुलं तोडलेले बरेच दांडे असते तुम्हाला दिसतील. ह्याच्यातले फुलं तोडलेले बरेच आहेत, याच्यामध्ये फुलं तोडले. आणि तर एकच झाड आहे हे, एवढं भरगुच्च सुंदर असं डौलदार आहे आणि मुढी आहे. बगीच्याची सैर करायला तुम्हाला कसा सरड्या पुढे पुढे पळतोय. पळून जा, पळून जा. हे पण आता जास्वंदी आहे, फुलं आल्यावर कळेल. एकदा गावातनं पाय चोळायला गेले होते मी, तिथून आणलेलं आहे हे. ही वेगळी शेवंत आहे, ती वेगळी शेवंती आहे, पण फुलं आल्यावर कळतील. तर फुलंच कधी येतात मी पण वाट पाहते. पडल्यामुळे थोडासा कामाला विसावा, थोडं शांत झालेले आहे मी. आणि आता जायचं आहे आपल्याला तण वेचायला. पण असं शिरळ जेव्हा पडतं ना, तेव्हा मला फार आवडतं असं वातावरण. शिरळ पडलेलं मला खूप छान वाटतं. असं झाप खुरड्यातला कोंबड्यांनी झापची वाटच लावली. नुसत्या उकरतात कोंबड्या, नुसत्या उकरतात. हे केळीचे एकच केळीचं रोप आहे, त्याला किती 5 केळीची झाडं आहेत. अजून 2-3 अजून छोटी छोटी उमललेलीच आहेत. मला ना केळीच्या पानावर जेवायला फार आवडतं, खास करून गणपतीमध्ये. आमच्याकडे मुंबईला ना आवर्जून विकत पाणी आणतात आणि जे मला फार आवडतं. इकडे काय मला अजून जेवायला भेटलंच नाहीये. ह्याचं पण विशेष आहे बरं का जेवतात ह्याचं कारण मी सविस्तर एका दिवशी तुम्हाला सांगेन. ह्या काळ्या कोंबडीची 7 पिल्लं आहेत. ही काळी कोंबडी आपली मागे पण हिने 7 की 8च पिल्लं काढली, पण जशीच्या तशी राहतात बरं का. काळी पिल्लं फार छान दिसतात. आणि टोमॅटो कच्चेच आहेत, अजून कधी येतात एकदा भाजीला असं झालंय वरणाला. तर टोमॅटो आपला ब्रुनो फक्त पाहतोय पण येत नाहीये. आणि पहा, केळीच्या सान्निध्यात किती छान वाटते असं केळीच्या झाडाखाली. आता आपली पित्र आहेत, अजून आठवडा बाकी आहे आपल्या पित्रांना. तेवढं ते पित्र झाली की मग आपल्याला आपल्या दसऱ्याचे पुन्हा अजून साफसफाई वगैरे काढावी लागेल आपल्याला. फार एकदम विस्कटलेलं आहे सगळं. हा झेंडू बघा, आम्ही कोणतंच रोप लावलं नाही, हे सगळं स्वतःहून आलेले आहे. हे झेंडूचे पाकळ्या किती विस्कटलेले आहेत, पण ठीक आहे ना, छान आहे. आपल्या अंगणाची वगैरे शोभा वाढवणारा झेंडू. ही पण शेवंती नंतरच आलेली आहे. बाकी तिकडे ते पिवळे आणि पांढरे आहेत. थोडंसं ते शेवंतीचं झाड आहे माहिती आहे, पण ह्याचं अजून फुलं आल्याच्या नंतरच कळेल. पण काश्मीरी गुलाब काय बहरलेला आहे पहा, सांगा. आणि हे फुलं आपण जरी देवाला वाहिली ना, हे फुलांचं हेच होत नाही, असं फुलं खराब होत नाही, असं कोमेजून जातात ना. फुलं अजिबात याची कोमेजत ना, आहे तशीच राहतात. खूप छान, काहीतरी विशेषच असतं. ह्याला मला वाटतं हे बी आहेत काळे काळे, तर हे बी पडले की ह्याचं अजून पडतील. आणि ह्याला अजून फुलं नाही, ह्याला वेलवेटची फुलं येतात, पण केव्हा येतील काय सांगता येत नाही. अगं बाई, हे फुल आहे की काय? हे फुलच आहे का? हे कळ्या लागलेच फुलं, हे बघा. अजून काही आले नाही असं म्हणतात. हे वेलवेटची फुलं, वेलवेटची फुलं, अजून काही फुलं आले नाही आहेत.
पण हे पहा फुलं फुलण्याच्या मार्गावर आहेत सगळीकडे. हे पहा आता आपल्याला थोडीशी अजून फुलल्यावर कळतील. छान आहे खूप. मी तर वाट बघते हे कधी येतील. असं मला म्हणतात की ह्याला ना वेलवेटची फुलं येतात, फक्त ऐकून आहे. तर हे आताशी हे कळ्याच असावीत. हे खरंच वेलवेटसारखं खूप मखमली वाटते हे. आता हे फुलल्यावरच आपल्याला उमलेत. मी अचानक वाट पाहते तर ह्यांनी आपल्याला दर्शनच दिलेलं आहे. पहा वेलवेटची फुले कशा प्रकारे आहेत. आज नुसतं तुम्हाला बाग दाखवते. बरेच दिवस झाले मी या विषयावर बोलले नाही, इकडे आलेच नाही मी. वेळच नाही आहे मला इकडे फिरायला. अजिबात मला वेळ नाही फिरायला. काश्मीरी गुलाब आणि हे माझ्या आवडतीचं फूल. पांढऱ्या रंगाची जास्वंदी हरवली आहे, पण मला ही पांढरी दिसत नाही. ह्याच्यावरती पण हे लालच दिसतंय. हे काय पांढरी तीच असावी. तिला कळ्या आल्याच्या नंतरच कळणार आहे आपल्याला. भरगच्च झेंडू. ह्या झेंडूला कधी अजून कुठे काय कळ्याचा काय पत्ताच नाहीये. दसऱ्याला येतोय का दिवाळीला येतोय. ह्याला पण अजून नुसतं दिसतात कळ्या, काय ह्याला लागलेले नाही आहेत. लागल्यावरच कळणार आहे. ह्यापैकी झेंडू ह्यापैकी जास्वंदी पांढऱ्या रंगाची आहे बरं का. पांढरं आणि लाल कॉम्बिनेशन फार छान सुरेख. हे आपले पहा आंब्याला पण कसं फुटलेले आहेत. आता मध्येच मोगरा पण थोडासा डुलतोय बरं का. हे मी जागा माठ ठेवले तिथं उन्हाळ्यामध्ये. मी माठ नेहमी भरते, तेवढंच माठाचा पाझर फुटतो पाण्याला. हे कुठून एक छोटंसं रोप आणलेलं, पण खूपच अमेझिंग फुलं आहेत. असं वाटतं की हे डुप्लिकेट फुलं आहेत. याचा रंगच पण तसाच वाटतो डुप्लिकेट असल्यासारखं, पण ही फुलं ओरिजिनल आहेत. पहा कशी ह्याची फुलं आहेत. काय छान देवाने सगळ्यांना निसर्गाने बघा ना काय छान रंगरूप दिलेले आहे. हे ॲपल आहे, ॲपलचं झाड आहे. अशी 2 झाडं आणून लावलेली आहेत आपण. आवळ्याचं झाड आहे. आवळे कधी येतात काय माहिती. आम्ही शाळेत होतो ना, आमच्या शाळेच्या शेजारी बाग होती आणि फार आवळे असायचे. अगदी पेरूसारखे असे गोल आवळे आणि वरनं असं त्याचं तोंड असायचं. अशी मला अजून आठवतात. आम्ही तेव्हा असं 1-2 जण खाली उभे राहायचं आणि मी वरती चढायचे बांधकामवरती. मग मुली सांगायचे कोणी आलं की सांगा, उडी ठोकून आतमधून तिकडं आवळे काढून स्वच्छ धुवून खिसा भरून आणून शाळेत खायचो. खूप मजा आणि खूप धमाल. तसं काय आपल्याला खायला पण भेटत नाही. आता काय खायला कमी आहे का आपल्याकडे, पण आपल्याला ते खायलाच येत नाही. तसं शाळेचे दिवस होते तेव्हाच ते आपण कराकर चावून चिंचा काय, बोरे काय, पेरू काय. बापरे, पेरू तर आम्ही एवढे खायचो ना, कापून घ्यायचो तिखट मीठ लावून तिथं आणि मस्त खात बसायचो. पोटच नव्हतं भरत. किती पण पेरू खाल्ले तरी खावंसं वाटत होतं. आता आपण एक जरी पेरू खाल्लं तर आपल्याला दुसरा पेरू खाऊशी वाटत नाही. खरं खाणं म्हणजे ना लहानपण आणि शाळा ह्याच्या व्यतिरिक्त आता काय खाण्याची मजा पण राहिली नाही आहे. तेव्हा आपण आईवडिलांच्या जीवावर असतो ना, म्हणून आपण सगळं खाणं आपल्याला छान वाटत असतं. आता स्वतः कमवतो आणि काय कमी नसताना पण आता ती मजा येत नाही आहे खाण्याला जी पहिले यायची ते. हे पहा, हे पण फणसाचं झाड आहे. हे फणसाचंच आहे आणि बरोबर ह्याच्यासमोर ते एक फणसाचं झाड आहे. त्या मक्काच्या शेजारी तिकडे पण एक फणस आहे आणि संत्रा लावलेले आहेत. संत्रा मोसंबी 2-3 झाडं लावलेली आहेत आपण. हा जो नारळ आहे ना, आपल्या नवरात्रीमध्ये आपण जो गोंधळ ठेवला जागरण गोंधळाला तेव्हा कळस भरलेला होता. तर हा एवढा कळस उगवलेला आहे. तर आम्ही आता महिना झाला असेल नसेल आम्ही इथे काढून लावला. कारण का घरामध्ये एवढं उंच वाढलेलं कसं ठेवायचं म्हणून आम्ही इथे लावला. आता हा नारळ आपल्या घरी तयार केलेला रोप आहे. ते नारळाचं आलेलं कळसावरती पावटा पहा. आम्ही कोल्हापूरवरून ह्या पावट्याचं बी आणलेलं आहे. कोल्हापूरचा पावटा आहे, पण मला कुठे दिसतच नाही कुठे हे जर पावटा आलेले आहेत म्हणून. पावसाळ्यापासून सुरू आहेत. आत्ताशी फक्त फुललेलं आहे आणि असं बहरलेलं आहे. तर हे आता मी हे जर तोडून काढू का. ह्या वाळलेलं कशाला ठेवायचं आहे. वाळलेली झाडं तोडून काढली. ही सगळ्यात भारी कोंबडी आहे. हिचं मला काहीतरी करावं लागेल, निशाणी करावं लागेल. हिच्याकडे 21 अंडी होती. तर हिची आम्ही 3-4 अंडी त्या दुसऱ्या कोंबडीखाली ठेवली आणि तिथे पण ती 4 पिल्लं निघालीत आणि इथे पण पूर्ण 18-19 पिल्लं निघालीत. कोंबडी फारच भारी बरं का. हिने सगळेच्या सगळे पिल्ले काढले. खरंच हिला काहीतरी निशाण करूनच ठेवावं लागेल नेक्स्ट टाईम.
खूप छान पिल्लं काढायला. पहिल्यांदा ह्या कोंबडीने पिल्लं काढले तर एवढे काढलेत. काढा. बंडू, काल इकडे डॉक्टर आले होते एक आपल्याकडे. त्या डॉक्टरांना मी विचारलं ह्याला काहीतरी औषध द्या, टॉनिक, म्हणजे ह्याचं जेवण वगैरे वाढेल. डॉक्टर म्हणाले ह्याला गोड देऊ नका. हा गोड खाल्लं ना की मग हा जेवायचं कमी करतात कुत्रे. आणि खरंच ह्याने गोड खाल्लंय. मध्ये मैसूर पाक म्हणा, पेढा म्हणा, मुलांनी लाडू वगैरे खायला घातले तेलखट, आणि आता ह्याने जेवण कमी केलं. तुझा व्हिडिओ नाही काढत आहे, नाही काढत आहे. ब्रुनोची वाटी विसरलो की आमच्या ब्रुनोचं बघा हे असं असतं पाणी पिण्याचं. रानामध्ये सगळ्यात जास्त ताण ह्यालाच लागते. पी पी, तुला एक काम केलंयस, घरी पाणी पित नाही, घरनं रिकामा जाऊन आला, पण इथं त्याला पाणी पिचेल. वाटी विसरले, मग ही अशा हाताची वाटी करावं लागते. अजून पाहिजे का? थांब. हे पहा ब्रुनोचा, हे पहा प्याला पाणी. बस करे. त्या साईडचं सगळं झालेलं आहे बरं का आपल्याला, आपलं गवत वेचून. आता हे बघा हे थोडंसं राहिले, हे जमा केले. मकाच्या बुडक्या आणि गवत पाळी घातली ना, हे थोडंच राहिले. एवढं हे दिसतं एवढं राहिले थोडंसं. आणि ह्या साईडचं पण अर्धं राहिले, खाली जमा केलेलं आहे, खाली तिकडं. हां, इकडं खाली जमा केलेलं आहे. थोडं म्हटलं तरी पण तासभर जाईलच अजून, असं मला वाटतंय. आता हे झालं की उद्या घराच्या मागचं पण अशीच पाळी घातलेलं गवत जमा करायचं आहे. मला पाणी पिऊ दे, पाणी पिऊ दे मला. ब्रुनोन आणि मी 1 लिटर पाणी संपवलं. थोडं राहिले, 2 मिनिटांनी ते पण मी पिणार आहे. आपलं आता हे दिसतं ना, हे लिंबुणीतलं गवत आहे. हे सरळ आहे ना, हे लिंबुणीतलं गवत. आता हे एखाद्याशी खुरपून काढायचं आपल्याला. ते एक एक झाले की काढायचं लगेच. पण आता सकाळने संध्याकाळी झटका मारायचा आपल्याला. दिवसभर आपल्याला राबायचं नाही आहे. चहा पाणी घेतलं की लगेच यायचं रानात. 11 वाजेपर्यंत काम करायचं. 11 वाजता घरची कामं, आणि नंतर परत 3:30-4ला घरी यायचं रानामध्ये. आता शाळू दिवस आहे, 3लाच यावं लागेल. इथे असा बांध आहे ना तो खालचा आडवा, त्या बांधाच्या झुडपामध्ये आम्ही फेकतोय असं जमा करून. असं भरते घमेल्यामध्ये. हे इथं खाली आहे जमा, इथे जमा केलंय असं. खरचटते बघा कसं, हे बघा कसं खरचटलं. बाबळीच्या काठे आहेत ना, मग ते खरचटतात चुकून, पण अजून आपल्याला लागलं नाही बरं का. आपल्यावरती आई जगदंबेची फार कृपा आहे. काटा लगेच डोळ्यांनी दिसतो, मग तो सावकाश हे करून काढते मी. पाणी आहे, घेते बाई पिऊन. झाकण तुमच्याकडे का? लावा. पहा दिवस किती कुठे आहे. पहिले माझी नखं एवढी वाढलेली असायची, अशी नखं वाढलेली असायची. आता नखच वाढत नाहीयेत, बिलकुल नखं वाढत नाहीयेत. नखामध्ये घाण बसते. हे मकाचे बुडक, हे गवत राहिलेलं आपलं मकामध्ये. शेवटी थोडी मका खुरपायची राहिली होती. अशा प्रकारे आपलं गवत असण्याला चाललं आहे. बंद करा मित्रांनो.
मित्रांनो, स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. मित्रांनो, वेळ झाली आहे इथे थांबण्याची. मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आता पण भ्रूणोची मजा. भ्रूणा, तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. पहा भ्रूणोची गंमत, कसा बसलाय डौलदार राजा माझा.